मकर संक्रांतीचे औचित्य साधत आज धुळे शहरातील सुभाष पुतळा चौक या ठिकाणी धुळे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने कुस्ती मल्लविद्या कार्यालयाचे उद्घाटन सुभाष चौक येथे करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ कुस्तीगीर व मार्गदर्शक माननीय श्री आनंदभाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। तसेच मारुती रायाचे प्रतिमा पूजन निरंजन करंकाड पैलवान यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रवींद्र अप्पा माळी, आकाश परदेशी, लोकरे पैलवान, येशू खाटीक, रईसदादा गुरुजी, वसंतराव, रवींद्र आगाव, अशोक कराड, रवींद्र माळी, रईस शेख, फारुख पैलवान आदी मान्यवरांच्या हस्ते सदर उद्घाटन करण्यात आले। कुस्ती मल्लविद्याचे अध्यक्ष सुमन दादा वाडिले, उपाध्यक्ष राम कानडे, कार्याध्यक्ष जगदीश सरोदे, संदीप पाटील, श्याम कानडे, कृष्णा शिंदे, दिलीप जगताप, विनायक काकडे, नूतन विभूते, संकेत सूर्यवंशी, नरेंद्र गवडी, संजयजी गावडे, इकबाल पटेल, सोमनाथ पाटील, धीरज माळी, बंडू पाटील, आप्पा चौधरी, राजू नाना लामगे, मनोज सरगर, मनोहर मराठे, माणिक गवडी, भावराज बोरसे, सुमित पवार, शांताराम वाडेकर आदी सर्व पैलवान मल्ल या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धुळे जिल्ह्यातील कुस्ती निवेदक गोरखभाऊ पाटील यांनी केले, तर आलेल्या मान्यवरांचे तिळगुळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार यावेळेस करण्यात आला। येत्या काळात धुळे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने कुस्तींचा आखाडा घेण्यात येईल व कुस्त्या विविध प्रकारच्या कुस्त्या या धुळे शहरातील जवाहर स्टेडियम या ठिकाणी घेण्यात येतील व मल्लांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने सदर या कार्यालयामार्फत कार्य केले जाणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले। कुस्तीगिरांच्या साठी काही योजना असतील त्या संदर्भात आणि ज्या ज्या ठिकाणी कुस्त्या असतील त्याची सर्व माहिती या ठिकाणी गोळा करण्यात येईल। तसेच प्रत्येक व्यायामशाळेच्या जुन्या मल्लांची माहिती या ठिकाणी संकलित करून आम्ही एक पुस्तक व एक अंक प्रसारित करणार आहोत। तर त्या माध्यमातून सर्व व्यायामशाळेच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावं हीच अपेक्षा ठेवतो। एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।